अच्छा, किती वर्ष झालं वाट बघावी लागली आणि आता कोणामुळे घर भेटलं? हां, तर किती संघर्ष करावा लागला? 9 वर्ष. वाटलेलं होतं की घर आम्हाला एवढं सुंदर भेटेल? वाटलेलं होतं. मग आज एवढी सुंदर बिल्डिंग बघून काय वाटतं? एकदम खुश आहात. सर्वांना अलॉटमेंट लेटर देत आहे. हे साय आई वडील आणि 2 मुलं आणि पहिले किती बाय कितीच्या रूममध्ये राहत होते तुम्ही? आम्ही 10 बाय 15 रूम राहतो. आता चांगला किती रूम भेटला? किती फ्लोअरवर रूम भेटला? 17 माळा आणि किती एरिया त्याचा? 300 इंच एरिया. म्हणजे पहिलं पेक्षा मोठा आहे. BHK 1 BHK. तुम्ही कसं वाटलं तुम्हाला? घराची चावी मिळाली. तुमच्या मागे जे लोक उभे त्यांना थोडंसं मोकळं करा. सचिन दळवी साईडला सरका. नमस्कार. आम्हाला घर भेटलं. आनंद झाला. 604 नंबरवर 6वा माळा. धन्यवाद देते आणि खूप आनंद वाटतोय. धन्यवाद. एकदम खुशी वाटते. 10 वर्ष झालं. बोला. जय महाराष्ट्र, जय भीम. मला पण आनंद वाटतो. आम्हाला असं इतका आनंद वाटतो ना. आम्ही पहिले कधी स्वप्न बघितलं नाही बिल्डिंगचं. आम्हाला खूप आनंद वाटत आहे. आम्ही पटपट वाटत आहे. आम्हाला कधी वाटलं नाही आम्हाला बिल्डिंग बांधायची इच्छा नव्हती. एवढी माझी इच्छा झाली, माझी पूर्ण झाली. ते माझे वडील माझ्या वडिलांना बघायचे होते. तेवढं माझ्या वडिलांनी बघितलं नाही, तेवढे माझ्या आईने बघितलं, माझ्या भावाने बघितलं. नमस्कार, मी सुकेश कांबळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय गृहनिर्माण संस्था याचा मी सभासद. आमचे माननीय श्री प्रकाश भोसले साहेब माजी नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यांनी संधीका वाटप झाले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि आज हा दिवस सोन्याचा दिवस त्यांनी आमच्यासाठी आणला त्याबद्दल खूप खूप मी त्यांचा आभारी आहे. आज माझ्या आईच्या नावावर रूम आहे तरी पण त्यांनी आज आमच्यासारख्या गरिबांसाठी खूप खूप चांगलं काम केलेलं आहे. यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज. जय भीम. मी सुकेश कांबळे. अतिशय मला आनंद होतो की टाटापुरी जे लोकांचं नगर आहे त्या लोकांना रहिवाशांना चावी आणि ते त्यांचे लेटर भेटलेले. अतिशय मला आनंद होतो आहे की त्याच प्रकारे की या लोकांना हक्काचं घर मिळालं. मी कमिटीचा सदस्य असून म्हणून अशी टाटामध्ये सदैव चांगली राहील व त्यांचं सुख जीवन होईल अशी नम्र विनंती आणि धन्यवाद बोलतो की टाटावाले त्यांचा हक्काचा घर होईल. धन्यवाद. माझं नाव आहे संकेत शिगावडे. कमिटीचा सदस्य भोसले साहेबजी मी विनंती केली की बोलावं आणि मी माझ्या उपमुख्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
दे रहा है कि नहीं दे रहा है? कार्यकर्ताओं को गाँव जाने तो क्या होगा? ऐसे नहीं बोला। आज SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया ह्या यूट्यूबवरील वाहिनीवर SMF चॅनेलचे जे सिक्युरिटी स्टाफ आहे ते त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत. आज आम्ही इकडे आल्याबद्दल कारण एकच की आज आमच्या सिक्युरिटी जे आहे MPF या सिक्युरिटीने आम्हाला एजन्सीने इकडे थ्रू केलं आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि इकडे येण्याचं कारण इकडे हेच की माननीय शरद पवारजी साहेब हे इकडे येणार होते म्हणून आज आम्हाला प्रोटेक्शनला बोलवलं, त्यामुळे तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. तुम्ही जरा स्टार्टिंग बोला बरं एकदा. आज इथे प्रबुद्धनगर येथे एक अत्यंत सिक्युरिटी स्टाफ जो अलर्ट आहे आणि खूप विश्वासपात्र अशी ही संस्था आहे, त्यांचे जे सिक्युरिटीचे स्टाफ त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. आज आमच्या इथे सिक्युरिटीने आम्हाला आमंत्रित केले कारण की एकच की इकडे आज माननीय शरदजी पवार हे साहेब आज येणार होते, तर इकडे येण्याचं कारण इकडे एकच आहे की आम्हाला इकडे आज प्रोटेक्शनसाठी बोलवलेलं. तर पूर्ण टीमने खूप मस्त काम केले आणि जसं की तुम्ही आम्हाला प्रोत्साहन केलं त्यानुसार आम्ही पण काम चांगलं केले साहेब. आज इकडे येण्याचं कारण एकच की पब्लिक प्रोटेक्शन, परत पब्लिक हॉल्स. ओके भाई लोग को नमस्ते मेरा. हम लोग सिक्योरिटी की तरफ से इधर अफसर आए थे और शरद पवार जी आए थे यहाँ पे स्पीच देने के लिए. हम लोग उनका प्रोटेक्शन के लिए थे. क्या बात है. तो हम भाई लोग ने सब ने मिलकर बहुत अच्छा काम किया है, तो उसके लिए बहुत बहुत धन्यवाद भाई लोग के लिए. और हमारा भी हमारे हिसाब से बहुत अच्छा काम किया, उसके लिए बस इतना ही मैं कहना चाहता हूँ. थैंक यू.